बुरखा घालून परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश नको अशी मागणी नितेश राणे यांनी केली। त्यांनी याबद्दलचं एक पत्र शिक्षण मंत्री दादा भुसे यांना लिहिलंय। इयत्ता 10वी आणि 12वीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे आणि यावरती विद्यार्थ्यांचं संपूर्ण भवितव्य अवलंबून आहे। ही परीक्षा पारदर्शकपणे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार जसं की कॉपी मुक्त परीक्षा होणं अपेक्षित आहे असं नितेश राणे यांचं म्हणणं आहे। बुरखा घालून अगर तुम्ही परीक्षेला बसाल तर त्याचे अन्यही धोके आहेत। विविध पद्धतीने सुरक्षेचे पण कारण आहेत। तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये संबंधित खात्यांनी विचार करून या निर्णयाचं नेमकं काय करू शकतो किंबहुना ह्या निर्णयाच्या संबंधित लवकरात लवकर निर्णय घेऊन हा मागे घ्यावा किंवा या संबंधित मला तरी माहिती द्यावी, जेणेकरून अगर परत घेतले असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही घेतली असेल तर त्वरित रद्द करावा अशा पद्धतीची मागणी मी संबंधित मंत्र्यांकडे पत्राद्वारे मी केलेली आहे। शेवटी राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असल्यामुळे असं कुठलेही लांबून चालन आम्ही सहन करणार नाही। वाटतं त्याबद्दल नितेश राणे उत्तर देतील। सरकारी निर्णय कुठला असा असेल तर त्याच्यावर मी जरूर बोललो असतो। माननीय नितेश राणे यांना जनहितार्थ त्यांना काय भूमिका वाटते त्यांनी मांडण्याचा अधिकारच आहे ना, तो त्यांनी मांडलाय। सरकार आणि संबंधित विभाग याच्यावर निर्णय घेईल। यांनी पत्र दिलेलं आहे शिक्षण मंत्र्यांना की परीक्षा केंद्रामध्ये बुरखा घालून कोणाला प्रवेश देऊ नये। या वक्तव्याकडे कसं पाहता? मला असं वाटतं ज्याचा त्याचा काय कोणी कपडे घालावे ज्याचा त्याचा स्वातंत्र्याचा भाग आहे, त्याच्याविषयी बोलणं योग्य नाही। कुठल्या समाजाला टार्गेट केलं जाते? नितेश राणेविषयी मी काय बोलतो?